नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांसाठी इंट्रोडक्शन देते. अ, नमस्कार श्रोते. आजचा पॉडकास्ट आपला आहे तो खूप स्पेशल आहे कारण आपल्याकडे खूप स्पेशल गेस्ट आज आहेत. मी मेडिकली किंवा स्टॅटिस्टिकली असं आज काही बोलणार नाहीये. तर कॅन्सर ज्यांना डिटेक्ट झाला आहे तर त्यांना एक आतून वेगळंच चलबिचल मनात चालू असते. तर त्याला खूप प्रेरणादायी होणाऱ्या अशा आपली आज चर्चा होणार आहे. आपल्याला खूप छान मार्गदर्शक भेटले आहेत. ज्या शोभा सातारकर ताई आहेत. ज्यांना स्वतःला वयाच्या 67व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झाला होता. पण त्यांनी त्याच्यावर खंबीरपणे मात केली आणि आज 5 वर्ष झाले तरी त्या अतिशय कॅन्सर फ्री आणि खूप चांगलं आयुष्य जगतायत. तर नक्कीच आपल्याला ही चर्चा उपयोगी पडेल. तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. अं, आपण थोडस चर्चेला सुरू करूयात. अच्छा, सुरू करूया. तर तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा कळलं की कॅन्सर डिटेक्ट झालाय तेव्हा तुम्हाला काय एक्सप्रेशन किंवा काय मनात भावना आली? मला काय वाटलं नाही, जाऊ जाऊ दे, 67 वर्ष आपण आयुष्य जगलेलं आहे. आता झालं तरी त्याला काय करायचं? हम्म. घाबरून तर काही चालणार नाही, होय की नाही? हो, आणि हो. आपण घाबरलं तर घरची फॅमिली सगळं डाऊन होते. हम्म. आपला मुलगा म्हणा, सून म्हणा, सगळेजण खूप. म्हणून मी काय घाबरले नाही. मी हा, अजिबात घाबरली नाही. हा. जेव्हा समजलं तरी शिवाय सुद्धा मी काय घाबरलेच नाही. अजिबात घाबरले. म्हणजे ऍक्सेप्टन्स सर्वात महत्वाचा होय सुरुवातीलाच होय. झाला त्यामुळे ते डॉक्टर त्याच्यावर. मला सांगायला घाबरत होते. मी म्हटलं, डॉक्टर म्हणत होते तुम्ही बाहेर जा, तुमच्या सुनबाईला सांगतो, ते जे आहे ते म्हणजे समोर सांगा म्हटलं, मी काय घाबरत नाही म्हटलं कशाला. मग ते सुनबाईला सांगितलं की असं असं झालेलं आहे त्यांना, आणि पुढचं ट्रीटमेंट तुम्हाला करावं लागेल. म्हणजे सुरुवातीचा अप्रोचच पॉझिटिव्ह होता त्यामुळे हा. पुढे होय सहजपणे पावलं टाकता आली. होय होय होय. तुम्ही तुमचा हा प्रवास कसा सांगू शकता किंवा सांगितलं तर आपल्या श्रोत्यांना खूप फायद्याचं ठरेल. प्रवास म्हणजे ते माहिती पडल्यानंतर मग ते लेडी स्पेशलिस्टला दाखवायला सांगितले ना, हा. तिथे ते म्हणायला लागले की कॅन्सरच आहे ह्या ना. आणि ते ठाण्याला एक चांगले डॉक्टर आहेत, लेडीज डॉक्टर, तिथे दाखवून तुम्ही बायोप्सी वगैरे करायला लागेल म्हणून. ओके. मग तिकडे घेऊन गेले. तिकडे आम्हाला गेले लगेच ऍडमिट केलं त्यांनी, बायोप्सी केलं. हा, आणि ते रिपोर्ट कॅन्सरचेच आले ना. हा. मग नंतर मग ते म्हणायला लागले ठाण्याला एवढे लांब बोरीवलीहून तुम्ही येऊ शकत नाही, कॅन्सर काय एका दिवसात नाही लागत नाही, रोज यायला लागणार तुम्हाला बरोबर. हॉस्पिटलमध्ये. हम्म, मग ते आमच्या बोरीवलीला, आम्ही गोराईला राहतो, हम्म. तिथून एक 10 मिनिटावर HCG हा. HGC आहे बघा हॉस्पिटल कॅन्सरचं, ते हो, हो. नवीनच काढलेत. हम्म. मनीषा कोयरालानी ते ओपनिंग केले, ते कॅन्सर वा. हॉस्पिटल. हम्म. छान हॉस्पिटल आहे, प्रायव्हेट आहे. हा. मग तिथे जा म्हणून सांगितले त्यांनी. हम्म. मग माझ्या मुलांना तिथून घेऊन गेल्यानंतर त्यांनी लगेच मला, तिथे ते म्हणाले त्यांच्या बायोप्सीवर आम्ही विश्वास ठेवत नाही, हम्म. पुन्हा तुम्हाला इथं ऍडमिट होऊन बायोप्सी करायला लागेल. मग ओके. तिथं पुन्हा बायोप्सी केली. हम्म. आणि बायोप्सी केली तर लगेच किमोथेरपी चालू केली त्यांनी. ओके. वेस्ट वेस्ट म्हणजे घेतले नाही, क्विक टाइम ऍक्शन वेस्ट. महत्वाची. हम्म. लगेच त्याने ऍक्शन घेतले की आता तुम्ही ऍडमिट झाला तर एक म्हणे किमोथेरपी तुम्ही घेऊनच जा. हा, हा, हा. मला काय माहित किमोथेरपी काय, किमोथेरपीचा काय त्रासच होत नाही. ते आराम हम्म. खात पीत बसायचं, ते एक सलाईन लावतात हा. आणि ते इंजेक्शन सोडलेलं असते, त्याचं पण हम्म. मला काही त्रास झाला नाही. आणि ते ओके. आमचे घरवाले सगळे एकदम जेवण वगैरे सोडून, आम्ही 4 बहिणी आहेत, 2 भाऊ आहेत आम्हाला. हा. सगळे आमची फॅमिली खूप चांगली आहे, प्रेमाने. मी सगळ्यात मोठी आहे घरामध्ये. ते हम्म. सगळे भाऊ वगैरे जेवण सोडून बसले सगळे. सगळे बेळगावला असतात, पुण्याला असतात, हम्म. राहायला लागले सगळे. मग ओ. मला तिथं, मग संध्याकाळी मला फोन केले, मी तिथं ते हॉटेलचं काय आहे ते हॉस्पिटल, मस्त जेवण, चायनीज जेवण, फ्राईड राईस, मंचुरियन, दही, हम्म. ताक, आणि ते चपाती भाजी सगळं मी खात बसलेले. मी म्हटलं माझा व्हिडिओ पाठव म्हटलं सगळ्यांना, कशाला रडायला लागला तुम्ही, मी इथं आरामशीर खात होते. सगळे हसायला लागले, म्हणजे काय बाई आहे म्हणे तू, हम्म. तुला जरा पण भीती वाटली नाही का म्हणे, किमोथेरपी झालं म्हणून सांगायला लागले, तू खात बसलीस. काय नाही, जे व्हायचं होतंय म्हटले, तुम्ही पण म्हटलं जेवण वगैरे का, काही झालेलं नाही मला, मी चांगली म्हणून. मग हम्म. सगळे ते एकदम खुश झाले. आणि मला किमोचा पण त्रास झाला नाही. मला बघा, मला किती किमोथेरपी झाली मला, 7 किमोथेरपी झाले वाटतं. मला हम्म. 5 किमोथेरपीचा त्रास झाला नाही. खरं एक किमोथेरपी मला ऍडमिट करून केली, ते ते खूप स्ट्रॉंग हम्म. आहे म्हणून सांगितले. मग ओके. तेव्हा ते काय सांगितले की हिमोग्लोबिन कमी आहे. हम्म. नाही, हिमोग्लोबिन कमी कमी आहे, रक्त पाहिजे म्हणून सांगितले ऍडमिट झाल्यानंतर. हा, हा. मग एक पॅकेट रक्त मागवलं माझ्या मुलानी. मग हम्म. ते रक्त चढवले पहिला, आणि मी झोपेतच होते.
आणि ती मला ऍडमिट करून डॉक्टर वगैरे होते तिथं त्या रूम मध्ये सगळे. हा आणि हा ते किमो झाल्यानंतर मी झोपेत, मला माहिती आहे ते किमो केव्हा चालू करून गेलेत त्यांनी. आणि हम्म, एकदम मला खूप त्रास झाला की त्यावेळेला. ओके. झोपेमध्ये असं हार्टला तुम्हाला असं ट्रॅफिक जाम होतं ना, सगळे गाड्या येऊन कसे बसतात, हम्म, तसं हम्म, झालं मला. छातीला एकदम जोरात झटका ओके. बसला. हम्म, मग हम्म, मी ओरडायला लागले जोर जोरात. माझी मुलगी मुलगा होता. मग लगेच डॉक्टर तिथेच बसले. डॉक्टर म्हणजे आम्ही त्याच्यासाठीच बसले म्हणून. हम्म, आणि मग ते आले वगैरे, इंजेक्शन वगैरे केले. त्या एका हम्म, किमोचा मला जरा त्रास झाला बघा. हम्म, 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 आणि नंतर 2-3 किमो नंतर मग सगळे केस गेले. ओके. हम्म, गेले. नंतर काही त्रास झाला नाही. नंतर हम्म, मला रेडिएशनचा पण काही त्रास झाला. हा 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 मनाने रेडिएशनला ती, खंबीर असल्यामुळे त्रास हा, सहजपणे. रेडिएशनचा काय त्रास होतो माहितीये का तुम्हाला? ती हम्म, इथं होतं ना मला, हा, इथं इथं म्हणजे ते खालच्या पूर्ण इथं बाजूला. रेडिएशन द्यायचे ना. ते हम्म, डॉक्टर म्हणायला लागले तुम्हाला डिसेंट्री खूप लागणार, हम्म, हम्म, आतड्याला सूज येते म्हणून सांगितले डॉक्टर. हा 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 ते रेडिएशनमुळे हम्म, तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीमला जरा फार प्रॉब्लेम होणार म्हणून सांगितले. 3 नमुन्याच्या बर- गोळ्या लिहून दिलेले. आणि हम्म, म्हणायला लागले तुम्हाला जास्त झालं ना तर तुम्ही हॉस्पिटलला यायचं. असं बरोबर. थोडंसं झालं तर काय हॉस्पिटलला यायचं नाही, असं हम्म, त्यांनी हम्म, सांगितलेलं आहे आम्हाला. दुसऱ्या हा, डॉक्टरकडे पण जायचं नाही. हम्म, ते थोडं जरा मध्ये मध्ये व्हायचं. पण हा, मी हे पिते मी, नाचणीचं पीठ असतं ना, हा, त्याचं मी हे करते. जिरं, नाचणीचं एक 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 ग्लास पाण्यामध्ये एक हा. चमचा नाचणीचं पीठ घालते. नाचणीचं आणि त्यात सत्व. जिरं आणि मीठ घालते. हम्म, ते सूप करून मी पिते. ती मी हम्म, कायम पिते. ती छान. दुपारी संध्याकाळी 1 ग्लास, रात्री 1 ग्लास पिते मी. आणि ते हम्म, मी पितच राहिले ते हम्म, हम्म, त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मला ना विक्री झालं नाही बघा, हम्म, अजिबात. मग डॉक्टर मला बोलले तुम्ही डाएट काय घेता? मी म्हटलं मी डाएटमध्ये माझं असं आहे, मी शुगर आहे तर मी असं सगळं व्यवस्थित डाएट घेते म्हटलं माझं. फ्रुट्स मी खाते, ताक पिते, हम्म, रोज दही खाते, 1 ग्लास दूध पिते, ड्रायफ्रुट्स खाते. हम्म, आणि हम्म, दुपारचं जेवण सगळं व्यवस्थित खाते. हम्म, रात्री ते तुम्ही ते संध्याकाळी 6 वाजता 1 ग्लास मी नाचणीचं सूप पिते. आणि त्याच्यामुळे काय होते, मला जास्ती रात्री भूक लागत नाही. एक बरोबर. चपाती एवढी भाजी खाणार आणि 1 ग्लास रात्री झोपताना ते सूप चांगलं जिरं मीठ घालून मस्त, ते एवढं जाड 1 ग्लास भर पिऊन मी हम्म, झोपते. हम्म, ते डॉक्टरला खूप आवडलं तिथं. ते हा, म्हणाले एकदम प्रोटीन आहे आणि एकदम व्यवस्थित तुम्ही घेता म्हणून सांगितले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, ते हिमोग्लोबिन कमी झालेलं ना, ते आळवी असतात बघा, आळवी. हा, हा, ते म्हणाले त्या सूप मध्ये तुम्ही एक अर्धा चमचा आळवी घालून पीत जा म्हणून सांगितले होमोग्लोबिन साठी. हा, 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 असं एवढं चला. ते रेडिएशनचा काय त्रास झाला नाही. किती 22 रेडिएशन झाले बघा. हम्म, हम्म, 22. म्हणजे डॉक्टरांनी आणि तुमच्या नंतर इंटरनल तब्येतीप्रमाणे सावकाश रेडिएशनला, सावकाश केले. हम्म, हा, आणि इंटरनल रेडिएशन मात्र 3 होते. हम्म, इंटरनल रेडिएशन, ओके. इंटरनल रेडिएशनला हम्म, काय होतं ते ते खूप हे आहे, फार मन घट्ट पाहिजे त्याला. बरोबर. इंटरनल रेडिएशन. हम्म, आणि हम्म, ते कमरेमध्ये इंजेक्शन घेतात ना हम्म, बघा, हो, आपलं मुलं बनवायच्या वेळेला, सिझरिंगच्या वेळेला, हो, ते माझे 5 इंजेक्शन झाले. ओके. रेडिएशनच्या वेळेला ते इंटरनल रेडिएशनला पण देतात ते हम्म, कमरेतलं हम्म, इंजेक्शन. आणि ते मला वाटतं ती मी बोलायची, ती एक सगळे करत होते तेव्हा. डॉक्टर खूप खूप चांगली होती हो हा, माझी, हा, हा, उपासना मॅडम. त्या हम्म, बोलत राहायच्या सगळं, हा, बोलत बोलत करायचं सगळं. हम्म, ते इंटरनल काहीतरी सगळं घालतात ते. हा, ते सगळं मला वाटतं ते काय म्हणे कितीतरी कापड घालतात आत सगळं हम्म, घालून, काय काय ते लोखंडाचं काय काय ते सगळं घालून मग ते ह्याला जातं. तसंच ते रेडिएशन ते घातल्यानंतर हम्म, तुम्हाला शुद्धी येते. ती शुद्धी झाल्यानंतर मग तसंच ते ह्याला जातात, पेट स्कॅन स्कॅन करतात त्याचा. बरोबर. हम्म, पेट स्कॅन करून नंतर रेडिएशन, इंटरनल हम्म, रेडिएशन. बरोबर. हम्म, म्हणजे सकाळी गेलेलं तुम्ही संध्याकाळी 6ला येता तुमच्या वॉर्डमध्ये. बरोबर. आणि ती मला फोड आली की हो, मला. जनरली ते ती रेडिओ, उष्णता करतं, बरोबर. हा, आणि ती माहित युटेरसचा नाही, ते कॅन्सर पाठीमध्ये ना असल्यामुळे असे तिथे. मोठे मोठे फोड आले. हा, फोड आले असे मोठे हम्म, मोठे. हम्म, हम्म, मग ते डॉक्टरना मी सांगितले. मग नेक्स्ट टाइमला त्यांनी ती पाण्याची गादी असते बघा, हा, हा, तशी त्याच्यावर पाण्याच्या केले. गादी. आणि मग अशा वेळी ज्या वेदना तुम्ही त्यातून गेलात, तर त्याला कशा प्रकारे तुम्ही सामोरं काय नाही, गेलात? वेदना म्हणजे काय झालं ते डॉक्टरच सांगतात तुम्हाला. हम्म, काय नाही, हे तुम्हाला काय त्रास होत नाही, तुम्ही काय नाही होय, काय होत नाही तुम्हाला असं हम्म, म्हणतात. तर हम्म, तेव्हा शुद्धी आलेली असते बघा खाली. बरोबर. सकाळचं ती केलेली ना शुद्धी, हा, ते इंटरनल लेडीज करे पण तोपर्यंत त्याची शुद्धी थोडी आलेली असते. हा, म्हणून ते गेले. ते म्हणा तुम्ही असं हात वर करा आणि आम्ही आम्ही तुम्हाला लगेच येऊ, मदत हम्म, करू म्हणून हम्म, सांगितले. आणि हा, ते त्या इंटरनल रेडिएशन मध्ये ते काय काय मला माहित नाही, काय करतात काय देवाला माहित, ते सगळं करतात ते लोक. हम्म, आणि ते सगळे बाहेर पळून जातात. हम्म, तिथं कोण असत नाही त्या रूम मध्ये. हा,
मग ते मला जरा आत असं गरम झाल्यासारखं झालं सगळं. हम्म, हम्म, थोडं त्रास वाटलं म्हणून मी ओरडले, खरं कोण आले नाही. हा, हा, हा. कोण आले नाही. हम्म, हम्म, मग त्या सिस्टर म्हणायला लागल्या, तसं असतं ते, तुम्ही काय घाबरू नका. म्हणून ते सर्व साफ करताना सिस्टर सांगितले की बघा असं हम्म, सगळं आहे, एवढंच आहे, तुम्हाला सगळं हम्म, त्रास झाला नाही काय. तर म्हणलं मला काही त्रास झाला नाही म्हणे. आणि हम्म, आल्यानंतर पण मी, डॉक्टर मला भेटायला आले, तुम्ही म्हटले ते पहिले युरिनचा माझा पाईप कडा, मी जाते बाथरूमला, मी टॉयलेटला जाते. डॉक्टर म्हणतात बरोबर. नको हो, आज तुम्ही जेव्हा नाही म्हणे, मी जाते, मला चांगली आहे हो, मला काय झालं नाही. तितके हम्म. खुश झाले डॉक्टर, म्हणायला लागले तुम्ही एवढं. आणि ओके. दुसऱ्या दिवशी पण लगेच घरी पाठवले. तर मी, ते डॉक्टर म्हणाले व्हीलचेअरवर जा. कशाला व्हीलचेअर म्हटलं, मी चांगली आहे, चालते बिलते, तर कशाला बरं. व्हीलचेअर म्हटलं, मी नाही मनाचा व्हीलचेअर घेणार खंबीरपणा म्हटलं. बऱ्याचदा आपल्याला होय. असं पाहायला मिळतं हा. की नुसतं मी कॅन्सरचं नाव नाही काय आणि ऐकल्यामुळेच मी आधी जेवण लोक वगैरे कमी घाबरून केले नाही जातात. बघा. मी हम्म. जेवण कमी केले नाही. हम्म. व्यवस्थित तिथं खायला देत होते. हा. अगदी व्यवस्थित खात होते, झोपत होते, हम्म, हम्म, म्हणजे फ्रेश होते, अगदी फ्रेश होते. हम्म, 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 असं कधी घरच्या लोकांना पण वाटलं नाही की आमचे शेजारचे पाजारचे येऊन म्हणायचे काय ही बाई म्हणे, कधी हसते, टीव्ही बघत बसते, हिला काय झाले बघायला येणारे मला सांगायला सगळे. हम्म, हम्म. म्हटलं म्हणजे काय आज नाही हो, म्हटलं जीव तर आपण घट्ट झालं तर ते सगळं आजार पण निघून जाते. बरोबर आहे मला म्हणजे. वाटतं घाबरतो ना आपण, त्यांच्यामुळे मला जरा त्यांच्यामुळे त्रास होते तिकडे. मी सगळ्यात तिथे पेशंटला ते सांगत होते. हम्म, 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 आता माझं सगळं हे झालंय रेडिएशन, आता किती घाबरतात पेशंट, हम्म, कारण ते किती मोठं मशीन आहे ना हो. बाप, बरोबर आहे. ते सगळे खूप घाबरतात आत जायला. म्हटलं काय घाबरू नका हो, काय तिथे काहीच होत नाही याच्या बरोबर आहे. रेडिएशन मध्ये तुम्हाला. फक्त हम्म, झोपायचं असते 15 मिनिटं. बरोबर आहे. मग मग हम्म. यायचं असतं. म्हणजे रोगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनच हा. बेसिक एकदम छान होता आणि पॉझिटिव्ह अप्रोच होता, होय होय. त्यामुळे तुम्ही सहजपणे त्याला पार केलं. आणि जसं तुम्ही मला काही आता मुलांनी सांग हम्म, मला मुलांनी काही सांगितलंच नाही की ते 4 स्टेज आहे, असं आहे तसं आहे, काही कोणी मला बोललंच नाही हम्म, त्याच्याबद्दल. हम्म, एवढंच झालं की तुला कॅन्सर झाले असं हम्म, सांगितलं. हम्म, आणि मला वाटलं हे त्रास नाही. तुम्ही तिथं ते सांगत होते डॉक्टरना की तुम्ही पेशंटला सांगा की असं तुम्ही रेडिएशन चालू करायच्या अगोदर त्यांना सांगा म्हटले डॉक्टरना की हम्म, रेडिएशनचा काही त्रास होते, तुम्ही घाबरू नका. हा, हा, घाबरल्यामुळे काय होते, खूप घाबरतात तो पॉप पेशंट, एकदम हम्म, असे ह्याच्यासारखे होतात तिथून रेडिएशन मध्ये रूम मधून आल्यानंतर. आणि हम्म, गर्दी पण खूप तिकडं. मी बरोबर. रात्री गेले ना, संध्याकाळी नंबर आमचं तिथं, ते काय त्याला टाटाचे पण तिथे पेशंट पाठवतात रेडिएशनसाठी त्या हॉस्पिटलमध्ये. हम्म, आम्ही संध्याकाळी गेलेले 6ला, तर आमचं 9:30-10ला नंबर लागला, आम्ही 12ला घरी आलो, एवढी गर्दी. मग ते बापरे. म्हणाले तुम्ही सकाळी या, गर्दी नसते. हम्म, तर हम्म, बघा मी किती, 5:45ला घरातून निघायचे, हम्म, आंघोळ बिंगोळ, देवाची पूजा वूजा सगळं करून फ्रेश, वा. आणि रेडिएशन घेऊन काय, ते कॅन्टीन. माझा नातू पण यायचा माझ्या बरोबर, नाश्ता चांगला मिळतो म्हणून. वा. छान, म्हणजे छान, आम्ही छान. एन्जॉय केलं ते रेडिएशन सुद्धा. वा. असं झालं. छान, छान. खूप हे झालं ते. हम्म, हम्म, हम्म. आणि मुलांनी पण माझी खूप काळजी केली. मुलगी यायची, मुलगा यायचा ओके. बरं हम्म, नव्हतं तेव्हा. हम्म, हम्म. मग मुलांनी आणि सूनबाई, मुलांनी आणि धाकटी माझी मुलगी पण मुंबईला, सगळी मुलं मुंबईलाच आहेत माझी. हा, हा, हा. एक मुलगी बहारेनला असते, हम्म, तीच ती तुम्हाला या सोनी. आजाराच्या आधी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आजार झाल्यातून त्यातून पूर्ण तुम्ही बाहेर आलात, त्याच्यानंतरचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ह्यात काही बदल झाला का? काय बदल आला नाही. मला कसं वाटतंय म्हणजे काय, असं आपण आहे, आपल्याला परमेश्वर दिलं ना, त्यात आम्ही आनंदात राहायला पाहिजे बघा. मी तेच सांगते. बरोबर. जे दिलं त्याच्या, आता मला एकच नात आहे. हम्म, मला एक मुलगा, 3 मुली. हम्म, आता आपला नातू नाही, किंवा आपल्याकडे हेच नाही तेच नाही. आणि सून पण आमची तशी एकदम आनंदी आहे, सून प्रभा. हा, हा, हा. ती पण आनंदी आहे. मी पहिले खूप खुश राहते, आणि नुसते हम्म, हसत असते आणि सगळ्यांना हसवत असते. आता इथं पण आले मी, आता इथं येऊन मी 20 दिवस होणार मंगळवारी. ते आमच्या ओके. बहिणीच्या मुलाला धाकटी मुलगी झाली ना, तिला बघायला म्हणून मी आली. तिला ती वर्षाची होणार, आली नाही, तो रागवायला लागला. काय ग हम्म, मावशी म्हणे, सगळे एवढे आले ते एकत्र. हम्म, तर ते इतके मी आहे तर इतके हम्म, खुश झालेत सगळे. असे खुश, खायचं प्यायचं, आणि काय लागेल ते मस्त खायचं, हम्म, प्यायचं आणि मस्त राहायचं. काय घ्यायचं वाटलं तर घ्यायचं, घालायचं. हम्म. असं आहे माझं जीवन. छान, असं छान, आहे. छान, छान. असं आहे. मस्त. अं, तर तुमच्याकडून खूप चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या, हं. सर्वात महत्वाचं म्हणजे कणखर मन, पाहण्याचा आयुष्याकडे होय. खूप चांगला पॉझिटिव्ह अप्रोच, सकस आहार आणि डॉक्टरांवर पूर्ण हा. समर्पण, पूर्ण विश्वास, विश्वास. आणि डॉक्टरवर पण विश्वास. आमची ती उपासना मॅडम, ते उपासना मॅडमनी दिले बघा, सोनीला सांगितले तुम्हाला हा, पाठवायला, हा, हा. माझ्याबद्दल सांगितले त्या हॉस्पिटलमध्ये. हो, हो, ते हो. इतक्या आनंदी व्हायचे ना मला बघून. आणि हम्म, मी हर टाइमला चांगले कपडे घालून जाणार अगदी.
आंटी तुम कितना कच्चा कपड़ा पहन के आते हो, कितने अच्छे लगते हो, जरा ठहरो, तुम जैसे पेशेंट इधर बैठे हैं उनको मैं आपको जरा मिलाती हूँ, उनके चेहरे देखो और तुम्हारा चेहरा देखो. दर खेपेला त्या मला 5-6 पेशंटला भेटल्याशिवाय यायला देत नव्हते. खूप बरोबर. चांगली हो टीचर, खूप हुशार डॉक्टर, खूप हुशार. हम्म. सगळ्या पेशंटशी एकदम प्रेमाने बोलायचं, समजुतीने सांगायचं. खूप चांगल्या होत्या. ते आयुष्य आपल्या हातात नसतं, आपल्या पण हातात जे आयुष्य आहे ते आपण कसं जगतो हे आपल्या कसं आहे हातात असतं. हो. आपल्या हातात असतं हो. आपण विनाकारण असं काय नाही रडत बसलं, कसं पण वागलं तर ते नाही. आपण देवाने दिलेलं आहे ना एवढं चांगलं, ते व्यवस्थित राहायला पाहिजे. हम्म. आणि घरातलं पण सगळ्यांशी चांगलं राहायला पाहिजे, ते पण महत्व आहे. हम्म. होय की नाही? बरोबर आपली आहे. सून म्हणा, मुलगा म्हणा, नातू म्हणा, हम्म. सगळ्यांशी मस्त व्यवस्थित राहा. शेजारी पाजाऱ्यांच्या बरोबर, हम्म. सगळ्यांच्या बरोबर. मी सगळ्यांच्या बरोबर खूप, मला सगळेजण खूप लाड करतात. हम्म. आता इथं आलं तर मुंबई मी करो की सॉन्ग गाणं म्हणते. अरे आता हो, 3 ते महिने तर झाले खूप आता मी छान तुमचं हो. मी हो, ऐकलं. करोकेमध्ये मी गाणं कॅरिओके ऐकायला खूप जायची. छान. माझी मुलगी ते हम्म. हे करते. हा. करोके प्रोग्राम सगळे करते धाकटी मुलगी. हा. आम्ही दर करोके ऐकायला जायचं. मग ते हम्म. सगळेजण म्हणाले तू गाणं म्हण. मी म्हटलं आवाज माझा एवढा सुंदर नाहीये. हम्म. तरी पण त्यांना इतकी माझी गाणी आवडले. गझल म्हणते, जगजीत सिंगचे भजन वाव. म्हणते. वाव. आता करोके सॉन्ग भरपूर म्हटले बघा. ती सोनीला पाठवायला सांगते तुम्हाला. हो हो. आता एक एक गेल्यावर आहेत दोन माझे तीन कान. आपल्या 2-3 लाईन आपल्या श्रोत्यांसाठी एक म्हणायला तुम्हाला आवडेल का? कोणती पण. म्हणू का? हो. आता म्युझिक नाही तसंच म्हणू. हो चालेल. इथे नको. जिंदगीला सफर नाही म्हणतो ते. हाँ. पत्थर के सनम तुझे हमने मोहब्बत का खुदा जाना बड़ी भूल हुई. अरे हमने ये क्या समझा, ये क्या जाना, पत्थर के सनम. मस्त. म्युझिक म्युझिक नाही तर म्युझिक मला एक गाणं म्हणून दाखवले असते मस्त नक्की पैकी. नक्की आपण वाटलं तुमच्याशी बोलून. चला, खूप छान मस्त वाटलं. धन्यवाद. आपल्या मस्त सगळ्यांना मस्त. खरंच हं. शोभाताईंचं हे बरं झालं मला असं उत्स्फूर्त बोलायचंच होतं. मी प्रेरणादायक असं मला म्हणाल. काहीतरी बोलायचंय का असं म्हणतो तरी त्या डॉक्टरांनीच माझ्याबद्दल सगळं बोलले. त्या हम्म. 10-15 मिनिटं बोललीत बघा ते. वा. हा ते पाठवायला मग सांगते. स्टेज हा 4 मधला कॅन्सर मधून तुम्ही सहजपणे बाहेर होय. पडलात. हा धन्यवाद. तुम्ही धन्यवाद. एवढी चर्चा केली बरं ती वाटलं. दिलखुलासपणे. हं. खूप छान वाटलं. थँक्यू. हं. बाय बाय.